नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात राशीनुसार कोणते आहेत तुमचे इष्टदेव, ज्यांची पूजा केल्याने तुम्हाला मनाप्रमाणे फळ प्राप्त होईल. मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा विचार येतो की 33 करोड देवी देवतांमध्ये आपले इष्टदेव कोण आहेत. आज तुम्हाला इष्टदेव कोण आहे जे आपल्याला सर्व मनोकामना ज्या आपल्या आहेत त्या पूर्ण करतात, ज्यामुळे आपला परिवार नेहमी सुखी व संपन्न राहील. मंडळी, तुमच्या राशीचे देवता कोण आहेत याविषयीचे उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे. मंडळी, त्याआधी कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्णा. तसेच व्हिडिओला देखील लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 करोड देवी देवतांचा वास आहे हे तुम्हाला माहिती असायलाच हवं आहे व तुम्हाला त्या देवी देवतांची पूजा व आराधना करायला हवी आहे, ज्यामुळे तुम्हाला भरपूर लाभ भेटतील. प्रत्येक राशीसाठी वेगवेगळी देवता आहेत. मंडळी, प्रत्येक देवताच्या पूजेसाठी वेगवेगळी वास्तुसामग्री अर्पण करायची आहे. जर तुम्ही पूजा व्यवस्थित केली तर देव तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील आणि जर तुम्ही पूजा चुकीच्या पद्धतीने केली तर देव नक्कीच तुमच्यावर नाराज होतील. मंडळी, तुम्हाला वाटत असेल तुमच्या जीवनात नेहमी सुख समृद्धी यावी, यासाठी तुमच्या इष्टदेवाची योग्य पद्धतीने पूजा करून त्यांना प्रसन्न करणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुमची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होणार. इष्टदेवाची पूजा करण्याचा विशेष महत्त्व हे सांगण्यात आले आहे, पण काही लोक असे आहेत ज्यांनी त्यांच्या इष्टदेवाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही. त्यांना हे माहिती नसते की त्यांचे इष्टदेव कोण आहेत. तुम्ही तुमच्या राशीनुसार तुमचे इष्टदेवांची माहिती करून घेऊ शकता व त्यांची पूजा केल्यानंतर तुम्हाला विशेष लाभ देखील होणार आहेत. मंडळी, व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तो तेव्हा ग्रह नक्षत्र आहेत तसेच इष्टदेव कोण आहेत हे राशीद्वारे ते इष्टदेवांची माहिती तुम्ही करून घेऊ शकता व त्यांची पूजा केल्याने तुम्हाला विशेष असे लाभ प्राप्त होणार आहेत. मंडळी, व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तेव्हा ग्रह नक्षत्र यांचे विशेष महत्त्व त्याच्यासोबत असते. जन्म घेताना जेव्हा गोचर व चंद्र ज्या राशीत असतो त्या जातकांना या राशीतील जन्मही असतो. अशा स्थितीत तुम्हाला राशीनुसार तुम्हाला तुमचे इष्टदेव नक्की कोणते आहेत याविषयी माहिती करून घ्यायची आहे. अग्निपुराणानुसार आपल्या राशीनुसार देवी देवतांची पूजा केल्याने आपल्याला लवकरात लवकर शुभ फळं देखील मिळतात. नंबर 1, मेष राशी. मेष राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचे शासन असते व त्यांचा इष्टदेव हे भगवान हनुमान व राम आहेत. मेष राशीचे प्रिय देवता म्हणजेच ग्रहदेवता मंगळ आहेत. तेच श्रीराम व हनुमान हे मुख्य देवता आहेत. देवी म्हटलं तर माता शैलपुत्री व सरस्वती माता तुमची प्रिय देवी आहे. तुम्हाला यांची पूजा करायची आहे. या देवतांची पूजा केल्याने मेष राशीच्या जातकांना स्वतःचे प्रयत्नांना साहस, शक्ती व सफलता भेटू शकते. तसेच माँ काली व माता सिद्धिदात्रीची दिव्य स्त्री ऊर्जा सुद्धा मेष राशीच्या जातकांना पूजनीय आहे. नंबर 2, वृषभ राशी. वृषभ राशी असलेली लोक सत्तारूढ ग्रह हा शुक्र असतो व त्यांची इष्टदेवी माता दुर्गा आहे. माता दुर्गाची पूजा केल्याने वृषभ राशीच्या जातकांना प्रेम समृद्धीचा आशीर्वाद भेटू शकतो. वृषभ राशीच्या जातकांसाठी पूजनीय देवी देवतांमध्ये लक्ष्मी देवी आहे, त्यानंतर ब्रह्मचारिणी व देवी सरस्वती. वृषभ राशीचे प्रिय ग्रहदेवता शुक्र आहेत ग्रह आहेत तसेच भगवान विष्णू सुद्धा त्यांचे प्रमुख देवता आहेत. माता लक्ष्मी व इतर देवी यांना जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी त्यांना प्रसन्न करायला हवं आहे. नंबर 3, मिथुन राशी. मिथुन राशीचे जातक हे बुध ग्रहाद्वारा शासित आहेत व त्यांचे इष्ट देव हे गणपती आहेत व विष्णू भगवान आहेत. या देवतांची पूजा केल्यास मिथुन राशीचे जातक ज्ञान, बुद्धी व आपल्या प्रयत्नांना नक्कीच सफलता प्राप्त करू शकतात. मिथुन राशीचे प्रिय ग्रह बुध देव आहेत तसेच गणपती बाप्पा व विष्णू भगवान हे मुख्य देवता आहेत. तसेच दुर्गा देवी, भुवनेश्वरी व माता चंद्रघंटा ही या राशीची मुख्य देवी आहे. नंबर 4, कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांवर चंद्रमाचे शासन आहे व त्यांचे इष्टदेव भगवान शिव आहेत. भगवान शिवांची पूजा केल्याने कर्क राशीच्या जातकांना भावनात्मक स्थिरता, सुरक्षा व आध्यात्मिक विकास भेटू शकतो. देवी काली व देवी सिद्धिदात्रीची दिव्य शक्तीसाठी कर्क राशीचे लोक आपल्या आध्यात्मिक प्रार्थनासाठी पूजन करतात. यांची इष्टदेवी सिद्धिदात्री
व कमलादेवी आहे. नंबर 5 सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांचे स्वामी व ग्रह सूर्य आहेत. त्यांचे इष्टदेव हनुमान व देवी गायत्री आहेत. त्यांच्या प्रिय देवता हे भगवान विष्णू व हनुमानजी आहेत. सिंह राशीची इष्टदेवी गायत्री माता व पितांबरा व कालरात्री देवी आहे. या देवतांची पूजा करून सिंह राशीचे जातक शक्ती, साहस व दिव्य प्रकाशाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात. देवी गायत्रीची पूजा तुमच्यासाठी मदतगार राहणार आहे. नंबर 6 कन्या राशी. कन्या राशी जातकांसाठी सत्तारूढ ग्रह हा बुध ग्रह आहे व इष्टदेव गणपती बाप्पा तसेच भगवान विष्णू आहेत. कन्या राशीची इष्टदेवी दुर्गा, भुवनेश्वरी व चंद्रघंटा आहेत. या देवतांची पूजा करून कन्या राशीचे लोक बुद्धी व समृद्धीसाठी आशीर्वाद मागू शकतात. देवी लक्ष्मी व देवी सरस्वती दिव्य ऊर्जासुद्धा कन्या राशीच्या जातकांसाठी पूजनीय आहे. नंबर 7 तुळ राशी. तुळ राशीचे जातक शुक्र ग्रहाच्या अधीन असतात व त्यांची इष्टदेवी दुर्गा माता आहे. देवी दुर्गाची पूजा केल्याने तुळ राशीचे जातक जीवनामध्ये संतुलन, सुरक्षता, त्यानंतर प्रचुरता, संपदा त्यांच्या आयुष्यामध्ये येते. देवी लक्ष्मी, देवी ब्रह्मचारिणी यांची ते पूजा करू शकतात. नंबर 8 वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवर मंगळ ग्रहाचे आधिपत्य असते. त्यांचे इष्टदेव हनुमान व श्रीराम आहेत. या देवतांसोबत ते जोडून राहिल्याने वृश्चिक राशीचे जातक साहसी, सुरक्षा व यशस्वी होण्याचे आशीर्वाद प्राप्त करतात. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी माता लक्ष्मी, माता काली व सिद्धिदात्री देवीची दिव्य शक्ती पूजनीय आहे. नंबर 9 धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींवर बृहस्पती ग्रहाचे आधिपत्य असते. त्यांचे इष्टदेव हे विष्णू व देवी लक्ष्मी आहेत. या देवतांची पूजा करून धनुराशीचे लोक ज्ञान, बुद्धी व प्रचुरताचा आशीर्वाद घेतात. धनुराशीचे लोक भगवान विष्णू व देवी लक्ष्मीच्या दिव्य शक्तीचे अत्याधिक सन्मान करतात. नंबर 10 मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींवर शनीचे आधिपत्य असते. त्यांचे इष्टदेव हे हनुमानजी तसेच भगवान शिवशंकर आहेत. या देवतांची पूजा करून मकर राशीचे लोक शक्ती, अनुशासन व आध्यात्मिक विकासाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात. मकर राशीच्या जातकांनी हनुमान व शिवशंकरांच्या दिव्य शक्तीचे विशेष रूपाने महत्त्वपूर्ण अशी सेवा करायला हवी आहे. नंबर 11 कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांचा स्वामी ग्रह शनी आहे व त्यांचे इष्टदेव हनुमान व शिवशंकर आहेत. या देवतांची पूजा करून कुंभ राशीचे जातक शक्ती, आध्यात्मिक विकास व सुरक्षतेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात. माता काली माता तसेच सिद्धिदात्रीच्या दिव्य शक्तीची ऊर्जा सोबत जोडून कुंभ राशीवाले हे आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करू शकतात. नंबर 12 मीन राशी. मीन राशीचे लोकांचा जो महत्त्वपूर्ण ग्रह आहे तो बृहस्पती ग्रह आहे. त्याच्या आधिपत्याखाली ही मीन रास असते. त्यांचे इष्टदेव हे भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आहेत. या देवतांची पूजा केल्याने मीन राशीचे लोक आध्यात्मिक प्रचुरता व देवीचे कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. त्यासोबतच मीन राशीचे लोक विष्णू व देवी लक्ष्मीची दिव्य शक्तीची देखील पूजा करू शकतात. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती होती. राशीनुसार तुमचे कोणकोणते इष्टदेव आहेत त्याविषयी मी माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.